नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कर्जमाफी हा मुद्दा राज्यामध्ये अत्यंत ज्वलंत प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये प्रज्वलित होत आहे। तर या मुद्द्यावर केंद्राची किंवा राज्याची काय प्रतिक्रिया आहे किंवा दोघांचं काय म्हणणं आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती घेऊया। बघा मित्रांनो, हमी भाव असेल किंवा शेतकरी या मालाला भाव असेल किंवा कर्जमाफी असेल, अशा खूप साऱ्या योजना एका दमानं सरकारला पार पाडणे शक्य नाही। तरीसुद्धा खूप ठिकाणी जागोजागी शेतकरी असे मागण्या करत आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु सध्याही कर्जमाफी होणार की नाही यावर पूर्णतः स्पष्ट गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब किंवा केंद्र किंवा राज्य यांच्याकडून आलेली नाही आहे। तरीसुद्धा असे म्हटले जात आहे की जेव्हा केव्हाही महाराष्ट्राचा बजेट पारित होईल तेव्हा त्यामध्ये जेवढे काही कृषीसाठी पैसे हे देण्यासाठी शेतकऱ्यासाठी देण्यासाठी हे राज्य ठरवणार आहे, त्यावेळेसच आपल्याला माहीत पडेल आहे की राज्यामध्ये नेमकी कर्जमाफी होणार की नाही आहे आणि आता कितपर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि कितपर्यंत कर्जमाफी नाही होणार आहे याबाबत सध्या तरीही काही स्पष्ट माहिती नाही आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांचा जो जाहीरनामा होता, निवडणुकीच्या पहिली त्यांनी जो जाहीरनामा दिलेला होता त्यामध्ये असं सांगितले होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची पूर्ण तयारी करणार आहोत। याबद्दलही किती सत्यता आहे अद्यापही काही स्पष्ट झालेलं नाही आहे, कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि सरकार एखादमा त्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे हळूहळू आणि वेळेनुसार प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर येणार आहे। आताच आपले PMचे आणि नमोचे पैसे 24 फेब्रुवारीला आपल्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये येणार आहे। वीज बिल देखील शेतकऱ्यांचं माफ होणार आहे। शेतकऱ्याला 12 घंटे 24 तास नाही 12 घंटे दिवसाच्या 12 घंटे 365 दिवस वीज मोफत मिळणार आहे। आणि त्यानंतर अशा विविध योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी सरकार आणणार आहे आणि सरकारच्या वतीने ज्या ह्या योजना आहेत ह्या एका दमानं तर पार पाडल्या जाणार नाही, तर टप्प्याटप्प्याने जेव्हा बजेट येणार तर केंद्राकडून किती निधी येणार आणि तो शेतकऱ्यांवर किती प्रमाणात खर्च केला जाणार ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडतील आणि केंद्राच्या आणि राज्याकडे किती निधी आहे शेतकऱ्यांवर खर्च करण्यासाठी हे देखील संपूर्ण गोष्टी आपल्याला त्यामध्ये माहीत पडतील आणि त्यामध्येच आपल्याला माहीत पडणार की कर्जमाफी होणार की नाही आहे। तरीसुद्धा छोट्या मोठ्या पातळीवर, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर कर्जमाफीसाठी खूप मोठे आंदोलनं होत आहेत आणि जर का आंदोलनं असेच होत राहिले तर शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी होणारच आहे। आणि जर का शेतकरी कर्जमाफी जर का केंद्रानं करायची असेल तर जर का मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं होतं की आम्ही आमचा शब्द पाडू, तर होऊ शकते की त्यांचे असे शब्द पाळतील, बस थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि कर्जमाफी होणार की नाही अद्यापही याबद्दल काही पूर्ण माहिती आलेली नाही आहे। जशी पूर्ण माहिती येईल सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळून जाणार, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा एकदा।